होळीच्या सणाला पुरणपोळी बनवण्याची परंपरा पूर्वीच्या काळापासून चालत आली आहे। तर या निमित्ताने विदर्भात पुरणपोळी कशी बनवली जाते या संदर्भात रेसिपी आपण जाणून घेऊयात। होळीच्या सणाला होळीला नैवेद्य म्हणून आपण पारंपरिकरित्या पुरणपोळी करीत असतो। आता याकरता साहित्य म्हणावं तर डाळ, या ग्लासाने 1.5 ग्लास डाळ मी येथे घेतलेली आहे। 2 टीस्पून असे तांदूळ याकरता घेतलेले आहे आणि सोबतच साखरेचं प्रमाण सुद्धा या ग्लासाने जेवढी डाळ घेतलेली तेवढीच 1.5 ग्लास साखर घेतलेली आहे। लागणारी वेलची पूड इथे करून ठेवलेली आहे। भिजवण्याकरता कणिक सुद्धा मी इथे घेतलेली आहे। ही पुरणपोळी करताना एक साजूक तुपाचा वापर करावायचा म्हणून त्याकरता या भांड्यात तूप सुद्धा घेतलेलं आहे। पुरणपोळी तयार करायची असेल तर आपल्याला पुरण शिजवायला मांडायला लागतं। त्याकरिता ही चणा डाळ मी इथे स्वच्छ अगदी 2 पाण्याने धुवून घेते आहे। ही चणा डाळ मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ। आता एक अंदाजे पाण्याचा वापर करून ही डाळ धुवून केवळ डाळ शिजवून घ्यायची आहे। 3 ते 4 शिट्यांमध्ये, यामध्ये काहीही घालायचं नाही। डाळ मांडलेली होती आपण, आता 4 ते 5 शिट्या झालेल्या आहे आणि आपण उघडून बघूया। डाळ अगदी छान मऊसरवत शिजलेली आहे, जशी आपल्याला पाहिजे आहे तशी। आणि साखर जी जेणेकरून ही डाळ पुरण यंत्रातनं काढायला आपल्याला अगदी सोयीची होईल। डाळ आणि साखर आता छान मिक्स झालेली आहे। त्यामध्ये अगदी चवीसाठी म्हणून अगदी थोडंसं मीठ घालायचं, पण कुठल्याही गोड पदार्थात मीठ घालत असतो ना त्याप्रमाणे आपण हे सारण या पुरण यंत्रातनं काढून घेतो आहे। अगदी गरमागरम मिश्रण फिरवून घेऊया। एकटी डाळ फिरवायची झाली मिक्सरवर तर ती जाम होते। गरम डाळ आपण फिरवू शकत नाही, ती थंडी होऊ द्यावी लागते। थंडी होऊ द्यायची म्हणजे मग मिक्सर जाम होतं। त्यापेक्षा साखर आणि डाळ गरमागरम असताना एकत्र करायचं आणि एका पातेल्यात काढून घ्यायचं। ही या पुरण यंत्राद्वारे आपण काढून घेतलेली आणि आता तूप घालणार आहोत त्या पातेल्यात, जेणेकरून पाकास येताना ते भांड्याला खूप सगळं लागणार नाही। चला, हे काढलेलं मिश्रण आपण आता या पातेल्यात ओतूया। बघा, हे मिश्रण पातेल्यात टाकलेलं आहे आपण। आता ते अधूनमधून हलवत राहायचं, जेणेकरून बुडाशी लागणार नाही। असं पाकास यायला लागलं की छान असं रेडिश येतं। हे पुरण जे होतं ते आपण पाकास येऊ दिलेलं आणि आता पाकास आल्यानंतर आपल्याला योग्य असं पुरण तयार झालेलं आहे। आता पुरण अगदी छान गार झालेलं आहे, त्यामध्ये आपण ही वेलचीची पूड सोडूया। कणिक भिजवताना अगदी किंचितसं मीठ घालूया आणि पुरणपोळीला लागणारी कणिक ही अगदी सैलसर भिजवू। आपल्याला हवं असेल तर कणकेऐवजी आपण मैद्याचा सुद्धा वापर करू शकतो, परंतु एकंदरीत हायजेनिक मैदा पोटाच्या स्वास्थ्याकरता ठीक नसल्यामुळे आपण इथे कणिक घेतलेली आहे। तुपाचा हात घ्यायचा आणि कणिक अगदी छान मऊ करून घेतलेली आहे। पुरणपोळी भरायची आपल्याला। हा कणकेचा गोळा करून घेते आहे। सैलसर कणिक आहे। पूर्णपणे पुरण आतमध्ये गेलं की तो गोळा आहे इथे पॅक करायचं हलकासा, जेणेकरून उघडणार नाही। असं ही हलकी हलकी लाटून घेऊ शकतो आपण। जर चिपकतंय असं वाटलं तर आपण या पोळपाटावर पेपरसुद्धा यूज करू शकतो। पेपर, कॉटन क्लॉथ। परतवली आहे, हिला वरून पण छान तूप लावूया, खमंग अशी होऊ देऊया। पुरणपोळी तयार झालेली आहे आणि पुरणपोळीसोबत लागणारं साजूक तूप, दूध, पाहिजे असल्यास दहीसुद्धा याचा आपण वापर करू शकतो आणि एकूण नैवेद्य सोबत आपल्याला सुद्धा आस्वाद घेता येईल अशी पुरणपोळी तयार झालेली आहे। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।